या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी. सोलापूरच्या सैफुल परिसरातील SSDA युनिटी हॉस्पिटल तर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा उद्घाटन समारंभ सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला. या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून सकाळच्या सत्रात 300 पेक्षा अधिक रुग्णांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. युनिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिरामध्ये मोफत रक्त तपासणी, CBC, BMD मशीनद्वारे हाडांची घनता तपासणी, मधुमेह रक्तदाब, ECG साखर तपासणी, मुलांचं वजन उंची तपासणी तसंच गर्भवती महिला आणि बालकांची विशेष तपासणी अशा अनेक आरोग्य चाचण्या मोफत करण्यात आल्या. या तपासणी सोबतच आवश्यक औषधोपचारही पूर्णपणे मोफत देण्यात आले. या शिबिरात युनिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर किशोर गायकवाड, डॉक्टर पंचय्या स्वामी, डॉक्टर प्रशांत गाडे, डॉक्टर निखिल श्रीराम, डॉक्टर विवेक कांबळे आणि डॉक्टर राहुल कुलकर्णी, डॉक्टर शिवानंद शास्त्री, डॉक्टर सिद्धाराम बगले, डॉक्टर वैद्यनाथ स्वामी, डॉक्टर विपुल शेंडगे, डॉक्टर अभिषेक शास्त्री, डॉक्टर सूरज तावसे, डॉक्टर प्रकाश झाडबुके, डॉक्टर सलोन जाधव, डॉक्टर प्रतीक क्याथा, डॉक्टर प्रीती शिदोरे यांनी स्वतः उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर चंद्रशेखर बिरादार यांनी या शिबिरामध्ये निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचार युनिटी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असं सांगितलं. मी डॉक्टर चंद्रशेखर बिरादार, चेअरमन युनिटी हॉस्पिटल, SLD युनिटी हॉस्पिटल. आमचा उद्देश काय, दक्षिणमध्ये एक मोठंसं हॉस्पिटल नव्हतं, दक्षिण तालुक्यात मोठंसं हॉस्पिटल नव्हतं. इकडच्या लोकांना सर्व सोयी नियुक्त हॉस्पिटल पाहिजे म्हणून आम्ही एक सैफुल एरियामध्ये हॉस्पिटल काढले. आमच्या हॉस्पिटलमध्ये 40 बेडचं हॉस्पिटल आहे, ICU आहे, NICU आहे, मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड सगळे आहेत आणि सर्व तज्ज्ञ डॉक्टर आहेत. फिजिशियन डॉक्टर किशोर गायकवाड आहेत, अस्थिरोगतज्ञ निखिल श्रीराम आहेत, जनरल सर्जन डॉक्टर विवेक कांबळे आहेत, पिडियाट्रिशियन डॉक्टर गाडे सर आहेत आणि डायबिटोलॉजिस्ट डॉक्टर पंचय्या स्वामी आहेत. आणि आम्ही आमचा सध्या आता चालू करून फक्त 3 महिने झाले. आम्ही लोकांना कमी दरात मोफत आज शिबिर ठरलेलं आहे आम्ही. आणि शिबिराजवळ आता 2 तासाजवळ कमीत कमी 200 पेशंट बघितले आहेत. एवढा चांगला प्रतिसाद आहे. असं आम्ही दर 2 महिन्याला शिबिर घेणारच आहोत, कारण की फार जणांना BP, शुगर हे आलेलं कळत नाही, त्यांची पण तपासणी करतो आम्ही. आणि कोणाला ECG, एक्सरे ह्या पण फ्री ठेवलेल्या आहेत आम्ही. असं एकंदरीत आता मोठं ऑपरेशन करतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये 3 महिन्यामध्ये जवळ 500 IP झालेत आणि जवळजवळ 2000 OPD झालेत आणि मोठे मोठे ऑपरेशन पण झालेत. सगळ्या सोयी आहेत, फक्त कार्डियक आणि गायनेक एवढं 2 सोडले तर सगळ्या आमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत. माझं नाव सुधीर कुलकर्णी आणि मी या युनिटीमध्ये सहभागी आहे. माझे चेअरमन आहेत बिराजदार, त्यांचं अगदी जातीनं सगळ्या मित्रावरती आणि आसपासच्या डॉक्टरांवरती लक्ष असतं. मुळात ग्रामीण भागात ते सर्व्हिस देत असल्यामुळं तिथल्या लोकांच्या समस्या बऱ्याच त्यांच्या लक्षात आल्या की या लोकांना आपल्याला शुगर झालेलीही कळत नाही किंवा कुठले आजार झालेलेही कळत नाहीत. तर अशा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यात फिट बसलं होतं. आणि कोविड नंतर या गोष्टीने उचल खाल्ली भरपूर आणि ह्या युनिटी हॉस्पिटलचा जन्म झाला. मला वाटतं जन्मदाते म्हणून बिराजदारला बोलायला काहीच हरकत नाही. त्यांच्या प्रयत्नाने, डॉक्टर कांबळे सरांच्या प्रयत्नाने हे हॉस्पिटल उभारलेलं आहे. तर सगळ्यांचा सहभाग लागलेला आहे. थोडाफार आपलं पर्वत कसं श्रीकृष्णाने उभा केला तसं सगळ्यांनी म्हणून हात लावला. हे मेन श्रीकृष्ण आमच्याकडे हे पर्वत उभा केलेला आहे आणि खूप चांगलं हॉस्पिटल चाललेलं आहे. अगदी अवघड ऑपरेशन सुद्धा लिहिले अगदी सहजपणे आमच्या टीमनी केलेले आहेत आणि येणाऱ्या पेशंटला अगदी लागवीपणाने बोलून त्याच्या सगळ्या हिस्ट्री वगैरे विचारून करून अगदी खूप चांगलं ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे पेशंट संख्या दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. आता आमच्या डोक्यात एक नवीन प्लॅनिंग आहे की अजून खूप मोठं एक हॉस्पिटल करायचा विचार चाललेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर निखिल श्रीराम, अस्थिरोग तज्ज्ञ, युनिटी हॉस्पिटल. आज आपल्या SSDA युनिटी हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि हाडांची घनता तपासणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. ह्या शिबिरामध्ये आपण आतापर्यंत 200+ पेशंट्स आपण तपासणी केलेली आहे.
पेशंटचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि आपण या ह्याच्यात मोफत औषधं, मोफत रक्त तपासण्या, ज्या पेशंटला गरज आहे त्यांना मोफत ECG आणि बाकी काही तपासण्या ज्या आहेत ते आपण सवलतीच्या दरात आपण करून देत आहोत. आपल्या या शिबिरामध्ये मधुमेह स्पेशालिस्ट, अस्थिरोग हाडांचं स्पेशालिस्ट, हर्निया, हायड्रोसिल सर्जन, फिजिशियन आणि पेडियाट्रिशियन असे आम्ही सगळ्यांनी टीमने आज आयोजन केलेलं आहे. लोकांचा फार उत्कृष्ट प्रतिसाद आहे. मी डॉक्टर विवेक कांबळे, SSDA युनिटी हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे आणि SSDA युनिटी म्हणजे SSDA म्हणजे साऊथ सोलापूर डॉक्टर असोसिएशन. ऍक्च्युली याचं काय आहे की याचा उद्देशच तो होता की साऊथ सोलापूर मधले जे डॉक्टर्स आहेत तर त्यांचं एक असोसिएशन आहे ज्याचे चेअरमन डॉक्टर CV बिराजदार आणि ते फाउंडर मेंबर पण आहेत. आणि त्यांच्या डोक्यात असं आलं की आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या लोकांना एक आपलंसं वाटणारं आणि डॉक्टरांनाही आपलंसं वाटणारं की जिथं आपण हक्काने पेशंट पाठवू शकू आणि त्यानंतर तिथं पेशंटलाही आपलं हॉस्पिटल आहे, बाबा दक्षिण सोलापूरचं काहीतरी आहे, अशा दृष्टीने त्यांनी एक 2 वर्षापूर्वी त्यांनी हा विचार मांडला आणि त्याप्रमाणे आपला जवळपास 19 डॉक्टर लोकांचा आमचा हा ग्रुप आहे आणि आम्ही सगळ्यांच्या सहकार्यातनं आणि एकमेकांना घेऊन आम्ही टोटल साऊथ सोलापूर डॉक्टर असोसिएशनचं युनिटी हॉस्पिटल चालू केलेलं आहे. हे आता जवळ 15 ऑगस्ट पासून चालू झालेलं आहे आणि यामध्ये आम्ही 40 बेडचं हॉस्पिटल्स आहे, स्टेट ऑफ आर्ट ICU आहे 10 बेडचं, त्यानंतर ऑपरेशन थिएटर आहे जिथं आपण मोठ्या मोठ्या सर्जरीज जसं की हजारात एखादी पेशंट चांगली होणारी जी की विपल्स म्हणून एक मोठं ऑपरेशन आहे जे अभिजित चिंचोळे सरांनी केलेलं आहे आणि खूप छान पेशंट आली आणि अत्यंत व्यवस्थित होऊन गेली. स्प्लिनेक्टॉमी झालेली आहे आपल्याकडं, तिचं वजन जवळपास 100 किलोच्या आसपास पेशंटचं वजन होतं जे की खूप अत्यंत अवघड होतं, तेही सक्सेसफुली पेशंट अगदी आनंदाने व्यवस्थित चालत घरी गेलेली आहे. आणि मेडिसिनचे असे बरेच पेशंट जे की व्यवस्थित होऊन गेलेले आहेत. गेल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये अंदाजे 250 ते 300 पेशंट आपले झालेले आहेत हॉस्पिटलमध्ये आणि मॅक्झिमम पेशंट आपले अत्यंत आनंदाने आणि व्यवस्थित. आम्ही साऊथ सोलापूर डॉक्टर असोसिएशनचा उद्देश मुख्य तोच आहे, हेतूच तो आहे की आम्ही योग्य भावामध्ये किंवा योग्य दरामध्ये कुठलेही वेगळी एक्स्ट्रा छुपे दर न आकारता छान पेशंटला अगदी योग्य त्या दरामध्ये उत्तम ट्रीटमेंट मिळावी हा आमचा उद्देश आहे आणि त्याप्रमाणे आम्ही चालवलेलं हॉस्पिटल आहे ते चाललेलं पण तसंच आहे. कुठल्याही पेशंटची बिलाबाबत तक्रार नाही, कुठल्याही पेशंटची ट्रीटमेंट बाबत तक्रार नाही. डॉक्टर किशोर गायकवाड सर फिजिशियन आहेत, निखिल श्रीराम सर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, मी स्वतः सर्जन आहे, गाडे सर पिडियाट्रिशियन आहेत जे की जुळे सोलापूरमध्ये ऑलरेडी नावाजलेले शिशुतज्ञ आहेत. त्यानंतर स्वामी सर डायबेटॉलॉजिस्ट आहेत, मोकाशी सर अॅनास्थेटिस्ट आहेत आणि बाकी इतर सगळे डायरेक्टर आहेत ते मंद्रू, भांडारकोटा आणि दक्षिण सोलापूर भागातले डायरेक्टर आहेत. त्याबरोबर आम्ही बाकीच्या डॉक्टरांस प्रत्येक जण डायरेक्टर होऊ शकत नाही म्हणून आम्ही त्यांना इन्व्हॉल्वमेंट किंवा त्यांनाही आपलंसं वाटावं म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांची एक डिपॉझिटर म्हणून आम्ही त्यांना घेतलेलं आहे एकत्र, की ज्यांना आपलं हॉस्पिटल वाटावं म्हणून, की प्रत्येक जण डायरेक्टर होऊ शकत नाही तर त्यामुळे आम्ही डिपॉझिटर म्हणून घेतले. ते आम्ही 50 डायरेक्टर डिपॉझिटर म्हणून घेतलेले आहेत आणि 50 डॉक्टर्स डिपॉझिटर म्हणून घेतलेले आहेत आणि ते सगळेजण आपलं हॉस्पिटल म्हणून काम करत आहेत. आम्ही सगळेजण आपलं हॉस्पिटल म्हणून काम करत आहेत. तर सगळ्यांनी मला तेच म्हणायचं की या गोष्टीचा लाभ घ्यावा. दक्षिण सोलापूर, जुळे सोलापूर आणि 7 रस्ता इकडच्या कंबर तलाव जवळच्या परिसरामध्ये एकदम चांगलं आणि योग्य दरामध्ये ट्रीटमेंट देणारं हॉस्पिटल हे म्हणून नावाजलं जाणारं हॉस्पिटल आहे आमचं SSDA युनिटी हॉस्पिटल. हॉस्पिटल हे सैफुल परिसरामध्ये सूर्य कॉम्प्लेक्स येथे आहे आणि मुख्य जो सैफुलचा चौक आहे तिथंच ते आपलं हॉस्पिटल आहे. ते तिथे आल्यानंतर SSDA युनिटी हॉस्पिटल म्हणून बघितलं की लगेच ते बोर्ड पण आहे आणि सगळं आहे. तर सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. आज कॅम्पमध्ये जवळपास एक 200-250 पेशंट आता अर्ध्या वेळेपर्यंत झालेले आहेत. आम्हाला अपेक्षित अजून 100 ते 150 पेशंट आहेत ज्यांचं आपण फ्री ऑफ कॉस्ट चेकिंग करत आहे बऱ्याच गोष्टींचं. तर एवढ्या लोकांनी आता अर्ध्या वेळेमध्ये लाभ घेतला त्याचा आणि अजून एक जवळपास तितकेच लोक होतील, पेशंट होतील असं वाटतंय.
आणि पुन्हा जर असा रिस्पॉन्स बघून आम्हाला वाटते की दर वेळोवेळी आम्हाला अशा प्रकारचे मोफत शिबिर घेणं गरजेचं आहे. आणि घेतल्यामुळे काय होईल की बऱ्याच लोकांमध्ये त्या आपल्याला जे माहिती नाहीत ते आजार बऱ्याच लोकांना माहिती नसतात, तर ते यामधनं निदान होऊन त्यांना ट्रीटमेंट लवकर सुरू करता येईल. नमस्कार, मी डॉक्टर किशोर सर्जेराव गायकवाड. या हॉस्पिटलमध्ये आयसीयू, सेमी आयसीयू, मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड, स्पेशल रूम्स हे अवेलेबल आहेत. येथे आयसीयू मध्ये सर्व प्रकारचे पॉइझनिंग, विषबाधा, सर्पदंश, त्यानंतर आयसीयू रिलेटेड सर्व ऍडमिशन आणि त्याचे उपचार केले जातात. तर आज मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधानकारक असून आणखी प्रतिसाद भेटण्याची शक्यता आहे. तर असंच या हॉस्पिटलमधील सेवांचा नागरिकांनी नक्की लाभ घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद. हॉस्पिटलमध्ये 24 तास औषधालय, अत्याधुनिक लॅब, अँब्युलन्स, आयसीयू, ऑपरेशन थिएटर, एक्स-रे, सोनोग्राफी यांसह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी ऋषिकेश आतकनाळ, जनसंपर्क अधिकारी भागप्पा प्रसन्न आणि हॉस्पिटलमधील अन्य कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केलं. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.